एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघातात आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झालाय। या मृतांच्या नातेवाईकांना टाटा समूहाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे। अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार 2 ब्रिटिश सेलिब्रिटींचा अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय। हे दोघेही भारतात सुट्ट्या घालवण्यासाठी आले होते। पुन्हा स्वदेशी परतत असताना त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला। या व्हिडिओमध्ये त्यांनी बाय बाय इंडिया असं म्हटलेलं होतं। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये वैमानिक क्लाइव्ह कुंदरचा मृत्यू झालेला आहे। क्लाइव्ह कुंदर हा विक्रांत मेस्सीचा चुलत भाऊ आहे। त्यामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। विक्रांत मेस्सीने इंस्टाग्राम पोस्ट करत ही माहिती दिली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केलेला आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेचा इतिहासातील सर्वात वाईट दुर्घटनांपैकी एक असल्याचं ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच या दुर्घटनेप्रकरणी सर्वतोपरी मदतीची ग्वाहीही ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातील 9 जणांनी आपला जीव गमावलाय। को पायलट सुमित सबरवाल हे मुंबईतील पवईचे रहिवासी आहेत, तर कॅबिन क्रू अपर्णा महाडिक, सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याची माहिती मिळते। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला। एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी क्रू मेंबर म्हणून कार्यरत होती। अहमदाबादच्या विमानानं ती लंडनच्या दिशेने निघाली होती, मात्र याच विमानाचा अपघात झाला व रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। विमानात 1.25 लाख लिटर इंधन होतं। तापमान इतकं वाढलं की कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विमान दुर्घटना झाली त्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। अपघात कसा झाला याची माहिती अमित शहांनी जाणून घेतली आहे।